श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी दीपश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या स्वामींचं विश्व चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, या महिन्यातील पौर्णिमा म्हणजे पौष पौर्णिमा 25 तारखेला येते। तसंच या महिन्यातील पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हटलं जातं। आणि याच वेळी या पौर्णिमेच्याच मुहूर्तावर गुरुपुष्पामृत योगसुद्धा येतोय। तर हे तिन्ही योग अतिशय सुंदर आहेत, पौर्णिमा आणि गुरुपुष्पामृत योग। आणि या दिवशी तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत किंवा अगदी साधे सोपे जे घरातल्या घरात करता येतील असे 2-3 उपाय कोणते आहेत ज्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल, असे 2-3 साधे सरळ करता येण्यासारखे उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पौष पौर्णिमा ही आहे, ती जी चालू होती ती 24 तारखेला रात्री चालू होती आहे। 24 तारखेला रात्री 9:29 पौष पौर्णिमेचा प्रारंभ होतो आहे आणि पौर्णिमेच्याच दिवशी सकाळी 8:16 गुरुपुष्पामृत योग तयार होतो आहे। म्हणजे 25 तारखेला 8:16 गुरुपुष्पामृत योग तयार होतो आहे आणि ही पौर्णिमा तिथी संपते आहे 25 जानेवारीला रात्री 11:23। तर या काळात म्हणजे गुरुपुष्पामृतच्या काळात तुम्हाला काय करायचं आहे आणि या योगात तुम्ही गुरुपुष्पामृत योगात तुम्ही कुठल्या गोष्टी ज्या खरेदी करणं शुभ मानलं जातं आहे किंवा जर तुम्हाला त्या खरेदी करणं शक्य नसेल तर कोणती एक सोपी गोष्ट तुम्ही करावी ते आता आपण एक बघूया। तर शाकंभरी पौर्णिमा म्हणजे शाकंभरी मातेलाच दुर्गा मातेचं अन्नपूर्णा मातेचंच एक रूप असं मानलं जातं आहे। शाकंभरी देवी म्हणजे हिंदूंना अन्नधान्याचं पोषण करणारी देवता असं समजलं जातं, म्हणजेच अन्नपूर्णा मातेचंच हे दुसरं रूप असं मानलं जातं। तर या दिवशी तुम्ही गुरुपुष्पामृत योग असल्यामुळे विष्णू लक्ष्मीची तुम्ही विधिवत पूजा करायची आहे। पूजेच्या वेळी तुम्ही कनकधारा स्तोत्राचं अवश्य तुम्ही पठण करायचं आहे। तसंच श्री सूक्त, विष्णू सहस्त्रनाम याचं तुम्ही अवश्य पठण करावे। तसंच तुम्ही लक्ष्मी मातेला दूध अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णूंना पंचामृत अर्पण करायचं आहे। तसंच तुळशीची पाने, गूळ आणि चणेही तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता। तसंच गुरुपुष्पामृत योगात सोने आणि पौर्णिमेला चांदी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं आहे, कारण सोन्याला लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं आहे आणि सोन्यामुळे तुमचं भाग्यसुद्धा पालटू शकतं, कारण सोने हे भगवान बृहस्पतीलाही अतिशय प्रिय आहे। तर चांदी हा चंद्राचा आवडता धातू मानला गेला आहे, म्हणून पौर्णिमेच्या दिवशी चांदी खरेदी करावी असं सांगितलं जातं। जर गुरुपुष्पामृत योगात तुम्हाला जर सोनं खरेदी करणं जमत नसेल तर तुम्ही पौर्णिमा असल्या कारणाने त्या दिवशी तुम्ही चांदीही खरेदी करू शकता। आणि तुम्हाला जर सोनं खरेदी किंवा चांदीही जर खरेदी करता येत नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही एक खूप साधी सोपी गोष्ट तुम्ही तुमच्या घरी त्या दिवशी अवश्य खरेदी करून आणा, जी प्रत्येकाला जमण्यासारखी आहे, आणि ती म्हणजे हळद। हळद जर तुम्ही त्या दिवशी खरेदी करून आणली तर तुम्हाला त्याचे खूप चांगले सकारात्मक परिणाम दिसून येतील। शिवाय तुम्ही त्या दिवशी पिवळ्या रंगाच्या कुठल्याही अन्नधान्याच्या वस्तू तुम्ही त्या दिवशी घरी खरेदी करून आणू शकता। पिवळ्या रंगाच्या वस्तू म्हणजे पिवळी डाळ किंवा पिवळ्या रंगाच्या अन्य जे आपण किचनमध्ये स्वयंपाकात ज्या वस्तू वापरतो त्या तुम्ही त्या दिवशी अवश्य खरेदी करून आणा। त्यानेही तुम्हाला तुमच्या घरातील अन्नधान्यात, तुमच्या घराच्या सुखसमृद्धीत नक्कीच फरक पडेल। तसंच पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला चंद्रदेवांची पूजा अवश्य करायची आहे आणि चंद्रदेवांची पूजा करताना तुम्हाला पाण्यामध्ये थोडं कच्चं दूध, थोडी साखर, थोडी पांढरी फुले आणि अख्खा तांदूळ तुम्हाला त्या पाण्यात घेऊन तुम्हाला चंद्राला अवश्य अर्घ्य अर्पण तुम्ही करायचं आहे। आणि तुम्हाला चंद्रबीज मंत्राचा जप त्या दिवशी तुम्ही अवश्य करायचा आहे। आणि तुम्ही ह्या साध्या सोप्या 2-3 गोष्टी अवश्य तुम्ही त्या दिवशी करू शकता
आणि हे दोन्ही जे अतिशय सुंदर असा योग तयार झालेला आहे पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्पामृत योगाचा. तर हे साधे सोपे उपाय तुम्ही मोठं काही न करता एवढे जरी केलेत तरी तुम्हाला खूप चांगले त्याचे परिणाम दिसून येतील. दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.